कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्रीकांतराव, या बघा मी काय आणलंय तुमच्यासाठी। काय 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 बघा तरी। चहा? हो, चाय नाही, कॉफी आणलंय, कॉफी। का काय माझ्या नवऱ्यासाठी मी कॉफी पण करू शकत नाही काय? लाले तू करू शकतेस ग, पण कॉफीची वेळ चुकली। झोपेच्या वेळेला कॉफी? अहो, आता श्रीमंत झाल्यानंतर रोजच पिऊचा लागत ना, म्हणून आतापासूनच सवय करून घेऊया। श्रीमंत? लाले तुला काही झोपण्याच्या आधीच स्वप्न पडायला लागलीत काय? अहो, असं काय करतात? काल काय म्हणत होतास तुम्ही? आपण आपलं घर बांधूया, तू राणी असशाल, ओरडत देशाल, आणि आता या सगळं तुमका काय स्वप्न वाटतं काय? लाले, खिशात एक दमडी नाहीये, इथे तुझ्या भावाकडे पैशांसाठी हात पसरावे लागतात। त्यांच्या ताटाखालचं मांजर होऊन जगतोय आपण, आणि तुला कॉफीचे डोळे लागलेत? तुला काय लॉटरी बिटरी लागली काय? हो, लागत ती पण लागणार। लाली, तुझी तब्येत बरी आहे ना? हा, म्हणून तर सांगतोय, माका वया त्या तिकीट तुम्ही काढून दिलास ना लॉटरीचा, तर आपण नक्की करोडपती होतला। कोणतं तिकीट? कसलं तिकीट? काय बोलतेस तू? सांगतोय सगळं सांगतोय, पण मी सांगताय तसा तुम्ही वागलास ना, तर तुम्ही माझ्यासाठी जा स्वप्न बघितलास ना, बंगलो, नोकर चाकर, आयुष्य आरामात राहणं, हा सगळा ना सत्यात उतरतला। आपण तेवढा माका तिकीट आणून देवा। ए बाय लाली, कसलं तिकीट? हे बघ लाली, उगाच काहीतरी करू नको। बंगल्याची स्वप्न बघता बघताय ना आपल्या डोक्यावरचं छप्पर पण आपण घालवून बसू। बघ, तुझ्या दादांचा राग तुला माहिती आहे ना? हा माहित आहे, पण माका आपल्या सुखाचा विचार करू कोयो ना, आपल्या श्रीनूच्या भविष्याचा विचार करू कोयो ना। का असं वागलास? मी काय केलं आता? श्रीनिवास, मला का नाही बोलू दिला तू? अगं, पण मला कसं लागलं हे घरच्यांना सांगून काय होणार आहे? आणि लपवून तरी काय होणार होतं श्रीनिवास? सी, आपल्याला खरं काय ते माहित नव्हतं तोपर्यंत ठीक होतं ना, बट नाउ वी नो समथिंग। अँड डोंट यू थिंक आपण तुझ्या दादा मामांना हे सांगायला हवं की नीरजला किडनॅप करून शिर्केचा प्लॅन होता त्यांना अडकवण्याचा, सो ते अलर्ट होतील आणि काहीतरी प्रॉपर वे आउट काढतील ना? नाही होवी, हे बघ, एकदा का माझ्या हातात सगळे पुरावे आले की ते सगळे पुरावे मी गावकऱ्यांसमोर ठेवणार आहे, आणि दादा मामाच्या नावाला जो डाग लागलाय तो मी पुसून काढणार आहे। तोपर्यंत प्लीज प्लीज कोणालाही काही सांगू नकोस। फाइन, नाही सांगणार, पण एक कंडिशन, तुला ही पेन किलर घ्यावी लागेल। या अशा गोळ्या आम्ही कधी खाल्ल्या नाहीत ग, आजपर्यंत लेप काढा यांचा वापर करूनच आम्ही उपचार घेत आलोय। श्रीनिवास, आता खूप दुखतंय ना, म्हणून तुला खरंच बरं वाटेल ह्याने। पण प्लीज। बरं, ठीक आहे दे। श्रीनू, या बघ, वेखंड आणलंय, डोक्यात लावून घेऊया। अगं, तू कशाला त्रास करून घेतलास? त्रास कसलो येलो आपल्या लेकरासाठी काय करू? हे बघ, डोक्यात आणि छातीक लावूया, म्हणजे बरा वाटत उद्यापर्यंत। ये पड बघू, ये। आजपर्यंत या गावानं दादा खोतांचा शब्द मोडलाय का? नाही। देवळ्याच्या प्रश्नापासून ते अगदी गावच्या विकासापर्यंत दादा खोतांका विचारल्याशिवाय आपण याक तरी काम केलं काय हो? नाही। कारण त्यांची तत्वा ते दिलेल्या शब्दाप्रमाणे पाळत होते, पण आता तसा राहुलेला नाही। अरे, त्यांच्या घरातलीच माणसं त्यांची तत्वाना धाब्यावर बसवतात। त्यांची लेक तिनं पळून जाण्याचा प्रयत्न केला, कोणाबरोबर? अरे, त्या शहरातल्या पोराबरोबर। आणि दादा खोत त्याका आता जावई बनवण्याच्या विचाराचं, त्यांका शहरातलो जावई येऊ, पण शहरातून गावाच्या विकासासाठी इलेल्या योजना मात्र ह्यांका नको, कारण ह्यांच्याकडे बक्कळ पैसो आणि आमच्याकडे काय? आमच्या तुमच्या घरात काय अवस्था ही तुमका सगळ्यांकाच माहिती आहे।
दिन्या हा तुझं पोरगो शिकलो पण ते का नोकरी हा काय रे? नाही मरे. मग दादा खोतांसमोर हात जोडून मिळणार आहे का त्या नोकरी? आणि दादानी सांगितलं नाही तरी एखाद्या मळ्यात नाही तर बागेत त्या गडी म्हणून उभं करतील. अरे ते त्यांच्या पोरग्यांचा विचार करतात, मग आपण आपल्या पोरग्यांच्या भवितव्याचा विचार करायचो नाही? ह्या बाकी तुझा बरोबर हा, पण या जा काय करूचा दादांच्या एकदा कानावर टाकला म्हणजे झाला. काय सांगणारच दादा खोतांका? आमच्या गावचा विकास करूचा ह्या सांगणारच? अरे मग झालो तुझा विकास. आपली माती, माझ्या मातीन ह्या दिलान, माझ्या मातीन ता दिलान असे ना बडबडत बसतील दादा खोत. आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याची ना माती होईल. या गाव कोणाच्या एकट्याच्या मालकीचा नाही. दादा खोत समजत असतील स्वतःला या गावचे सर्वे सर्वा, पण अशा या स्वयंघोषित नेत्यांना आपण किती महत्व द्यायचं ना हे आपल्याला कळायला हवं. आज मी ह्याला नाही सोडत. तो दादा मामा बद्दल काय बोलते तू ऐकतेस ना? मग आपण शांतपणे ऐकून घ्यायचं का? आत्ता तरी काहीच नाही करायचं. तोंडाला येईल ते बडबडतोय तो दादा मामा बद्दल. असं वाटतंय ना या सगळ्यांसमोर त्याला मातीत लोळवावा. एक्झॅक्टली हेच तर हवंय त्याला. शिवला सगळं मुद्दाम करतोय तो, सो दॅट तू असंच रिॲक्ट करशील अँड देन सगळ्यांसमोर त्याला परत एकदा दादा मामाला ब्लेम करता येईल. चालेल तुला? एकदा ते गुंड सापडू दे. नाही याला सगळ्या गावासमोर उघडा केला ना तर बघ. चल लेट्स गो. श्रीनिवास नीरज, निशी, नीरज, निशी, नीरज, निशी, निशी. काय काय झालं तुला? परत त्रास होतोय का? बाहेर कोणी काय झालं? धूप अगरबत्ती कोणी लावलाय का? त्याच्यामुळे मला खूप खोकला लागलाय. एक दिवस जीव गेला माझा खोकला. हा धुपाचा वास आहे. निशी सर मला नाही माहित. मी नाही लावलाय धूप. मी बाहेर तुळशीला पाणी घालत होते. हो पण धुपाचा वास येतोय. अरे ती नाही म्हणते ना. हो पण मॉम या घरात अजून धूप कोण लावणार आहे? निशी काय विचारतोय? सर मला खरंच माहित नाही. आणि मी कसं सांगणार कोणी लावलाय धूप? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.